एल्फिस्टन पुलाजवळील नुराणी इमारतीमधील रहिवाशांना काही दिवसांचा दिलासा मिळालाय, तर MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ घरं रिकामी करण्यासाठी देण्यात आलेली आहे। तर नगरसेवक निशिकांत शिंदे आणि रहिवासी यांनी घरं रिकामी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अधिकारी तिथून निघून गेले आहेत। माहीममध्ये कमी क्षेत्रफळाच्या घराच्या प्रस्तावाविरोधात माहीम मच्छीमार नगरचे रहिवासी एकवटले, तर 1500 चौरस फुटांच्या आणि 50,000 भाड्याच्या मागणीवर रहिवासी ठाम। दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटणार नाही, रहिवाशांचा इशारा। धारावीकरांचा सोमवारी DRP कार्यालयावर मोर्चा। धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये 500 चौरस फुटांच्या या घरांच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 5 आणि 6 मे रोजी पाणी बंद। लालबाग, परळ, शिवडी, बडाळा, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, गोवंडी या भागातील लोकांना पाणी टंचाईचा फटका बसणार। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त आता पुढे जाणार। मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यामध्ये मार्ग सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र मार्च महिन्यामध्ये कामं अपूर्ण, तर आता 15 जूनपासून सेवा सुरू करण्याचं नियोजन आहे। PMP खरेदी करणार 1600 नवीन बसेस। जुलैपासून या बसेस खरेदीला सुरुवात होणार। संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय, तर स्वमालकीच्या बस आल्यानं PMPMLला आता फायदा होणार। येत्या 4 मे पासून पुणे ते बनारस अशी अमृत भारत रेल्वे सुरू होणार। 4 मे पासून दररोज या गाडीला प्रारंभ होणार। सकाळी 7:30 वाजता ही गाडी हडपसरमधून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:30 वाजता ही गाडी बनारसला पोहोचेल। पुण्यामध्ये एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह विक्रमी पावसाची नोंद। शिवाजीनगर भागामध्ये एकाच दिवसात 65 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 10 वर्षातील हा एप्रिलमधील सर्वाधिक पाऊस ठरलाय। या पावसानं नागरिकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडवली आहे। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरळीत। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर 5 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यास यश। आता तापमानासंदर्भातल्या आणि पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। गोंदियात उष्णतेचा तडाखा कायम, तर तापमानाचा पारा 44 अंशांवरून 43 अंशांवर। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचाही अंदाज। नागपुरात 44 अंशांच्या रखरखत्या उन्हामध्ये सीताबर्डी बस स्टॉपवर प्रवाशांची गैरसोय। कडाक्याच्या उन्हामध्ये सावलीची सोय नसल्यामुळे प्रवासी हैराण। सावलीसाठी शेड उभारण्याची या प्रवाशांची मागणी। जळगावच्या तापमानात 2 अंशांनी घट। जळगावात तापमानाचा पारा आता 42 अंशांवर। दरम्यान तापमानात घट झाली असली तरी वातावरणातला उकाडा मात्र कायम। नागरिकांनी खबरदारी घेण्याचंही जिल्हा प्रशासनाचं आवाहन। नागपुरात तापमान 45 अंशांवर। 58 जणांना उन्हाचा फटका बसला। रुग्णालयांमध्ये निर्जलीकरण आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्यानं चिंतेचं वातावरण। मनपाच्या आरोग्य विभागाच्या अहवालात उन्हामुळे मृत्यूची नोंद नाही। भंडाऱ्यामध्ये उन्हाच्या तडाख्यात घोड्यांसाठी खास व्यवस्था। तबेल्यामध्ये कूलर आणि पंखे लावण्यात आलेत, तर घोड्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा कांदा बांधण्यात आलाय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये सोनल प्रकल्पातनं मुख्य कालव्यांद्वारे पाणीपुरवठा, तर अनेक दिवसांच्या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर कालवा प्रशासनाचा निर्णय। या निर्णयामुळे परिसरातील उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी। गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली। पुजारी टोला या प्रकल्पातनं शनिवारी पाणी सोडलं जाणार। 2 ते 3 दिवसात प्रकल्पाचं पाणी नदीत पोहोचणार।